2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, खसखस, बडीशेप पूड, सुंठ आणि मीठ. आता आपण गव्हाचं पीठ घेऊ, बेसन पीठ घेऊ, बडीशेप पूड, सुंठ पूड आणि चवीपुरतं मीठ. आता आपण तेल गरम करून घेऊ. आता आपण तेल गरम करू. 2 चमचा कडकडीत मोहन करून घ्यायचं आहे. हे चांगलं चोळून घेऊ. आता आपण गुळाचं पाणी टाकू. गोळा घट्टसर मळायचा आहे, पातळ नाही करायचं आहे आपल्याला. आता आपण एक गोळा घेऊ आणि तो लाटून घेऊ. आता वरून खसखस लावायची आहे आपल्याला. आता आपण कापून घेऊ. कापून झाल्यावर लगेच कढई ठेवू आपण गॅसवर आणि तेल गरम करून घेऊ. थोडा जाळसर ठेवायच्यात आपल्याला कापण्या. लगेच तळा टाकू आपण कढईमध्ये. आता छान रंग आला बघा कापण्यांना. सोनेरी रंग झाला आहे मस्त. या बघा, आता आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवल्या आहेत. तुम्ही पाहू शकता की किती छान झाल्यात, खुसखुशीत. आता आपण या देवाला नैवेद्य दाखवू. काय कापण्या खाऊन बघ. वाय कापण्या तर खूपच छान आहे. हो, घे मग अजून खायला.